श्रीराम जय राम जय जय राम. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा. मनुष्य जन्माला येणे, संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असं म्हणतात. सर्व साधनांचा राजा म्हणजे सत्समागम होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळावयाचं कुठे राहते. संताला मरण नसते. रडणारा चेला आणि मरणारा संत काय कामाचा. ज्याला पुनर्जन्म नाही तोच संत बनतो. परंतु संत बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर जसे तेज दिसणार नाही, आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. भगवंताविषयीचे ज्ञान जसजसे वाढत जाईल तसतशी देहाची शक्ती वाढत जाते. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषांपेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे, ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. भगवंताच्या अस्तित्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे संतांची भक्ती होय. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासामध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसे देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोचतात. त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोचतात. इतकेच नव्हे तर त्यांच्यामधली बिनतिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. अद्वैता ही सत्संगतीनेच प्राप्त होते. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची असते. एक म्हणजे संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास, 2 संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि 3 संतांच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम जितका नकळत होतो तितका कृतीचा होत नाही, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले म्हणून त्यांना शरण जाऊन त्यांची आरती करावी. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात, हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. संत हे चालते बोलते देवच आहेत. श्रीराम. अपार सत्संगाचा महिमा, अगाध सत्संगाचा महिमा. ऐसे दुसरे साधन नाही, भगवंता प्रत घेऊन जाई. ऐसे दुसरे साधन नाही, भगवंता प्रत घेऊन जाई. प्रकाशुन रविले शतमा, अपार सत्संगाचा महिमा, अगाध सत्संगाचा महिमा. संतांना या मरण कुठे, जन्म मृत्यूचे मूळ तुटे. संतांना या मरण कुठे, जन्म मृत्यूचे मूळ तुटे. या महिम्यासी नच उपमा, अपार सत्संगाचा महिमा, अगाध सत्संगाचा महिमा. ईश्वर आहे याची प्रचिती, या संतांची निरखा भक्ती. ईश्वर आहे याची प्रचिती, या संतांची निरखा भक्ती. अनुभवाच यांचा प्रेमा, अपार सत्संगाचा महिमा, अगाध सत्संगाचा महिमा. देहाचा मग विसर पडे, भगवंताचे स्मरण घडे. देहाचा मग विसर पडे, भगवंताचे स्मरण घडे. संतोषाची परिसीमा,
अपार सत्संगाचा महिमा, अगाध सत्संगाचा महिमा, अपार सत्संगाचा महिमा, अगाध सत्संगाचा महिमा. श्रीराम